हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। वार झाली तिथं कल्पना द्या। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। रामकृष्ण हरी माऊली, तुम्ही किती दिवसापासून वारी करता? 20 वर्ष 30 झाले वर्ष. 30 वर्ष. तेव्हा आमचं म्हणजे पाणी नव्हतं आम्हाला जागेवरती. आणखी जेवण हाताने करायच्या भाकरी आमची दिंडी होती, परंतु आम्हाला करावं लागायचं. भाकरी विकरी करायचं, चुलीवर करायचं पहिलं. हा. आणि पाणीचं पुढं नसतं. ही शेत आहे ना, ही सगळे करीत नव्हती लोक. अशी खरखर मोकळी ऊन सारखं, म्हणजे पाणी नव्हतं मला. पाणी नव्हतं अजिबात. आणि रोड सुद्धा नीट नव्हता. बघा तेव्हापासून वारी केली. हा, असं जर चाललं ना असं पाय खंडायचं त्या खड्यावर मोठे मोठे. पांडुरंगाने मग काय अनुभव दिला तुम्हाला? अजूनपर्यंत जागवली मला. अजून हेच मोठा अनुभव आहे तुमच्यासाठी. आणि पोरांचं माझ्या चांगलं आहे, पोरींचं चांगलं आहे. गोकुळावाणी आहे माझं सगळं काम. आनंद आहे मला. आनंद आहे. होय. अजून किती वर्ष वारी करणार? आता नाही मी म्हणते एवढी शेवटची अशी मी म्हणते, पण तिथं पुढचं काय सांगू. आलं मनात येईल ह्या बाया हाय म्हणून सांभाळून मला नेली. आता म्हणजे थोडस उरकत नाही काम, तशी चालते बोलते, पण असं पटपट उरकत नाहीये. की आता लुगडं धुवायचं किंवा काय करायचं आता होत वयाच्या मानाने. रामकृष्ण रामकृष्ण हरी. तुमचा अनुभव सांगा वारीतला. मी आता 18 वर्ष झाली वारीला येते. मला काही पांडुरंगाने कमी केलेलं नाही. चांगले माझं सगळं व्यवस्थित येते. 2 वर्ष पायी चालले वारीत, आणि आता 16 वर्ष 15-16 वर्ष झाले बाईंच्या टेम्पोत येतो. हा, आमच्या अनुभव काय दिला मग पांडुरंग? पांडुरंगाने एक भरपूर दिलं बाई. दिलं. 2 लेखाला प्लॉट दिल्या, 2 हटीले. मुलगा पालखीत कामाला आहे. अजून काय कमी पाहिजे? म्हणजे कशाची कमी नाही? अजिबात नाही बाई कमी कशाचं. सगळं गोकुळावाणी होय. छान छान छान, अति सुंदर अति सुंदर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुमचा अनुभव सांगा वारीतला. माझा अनुभव, माझी ही 3री वारी. एक पायी वारी केली आणि आता 2 वाऱ्या गाडीनं करते. माझं सगळं काही चांगलं आहे. एक मुलगा सर्व्हिसला आहे, एक मुलगा महाराज आहे. आता कसं वाटतं ह्या वारीत? मग चांगले वाटतंय. पावसाचा त्रास काय आता गाडीने येतो मला काही त्रास नाही. पायी वारी करणाऱ्यांना आहे त्रास. चालेल. पहिली एक वारी केली पायी. चालत. आता गाडीत बसता. गाडीत थोडं चालतो, असं मनाला वाटलं तर चालायचं. चालू वाटत तेवढं चालायचं. मग बसायचं थोडं गाडी. बरोबर आहे. वयाच्या मानाने नाही चालणार. बरोबर आहे. आणखीन काय? आणखीन काय सगळं काय. आई आहे माझी आता 100 वर्षाची माझ्याकडे. हा होय. पण ह्या वर्षी आळंदीत पूर आला होता. आणि पांडुरंगाने माऊलीनी वारी सगळा पूर प्रस्थानाच्या वेळेस दिली का नाही? कसं वाटला? किती मोठा अनुभव. खूप आनंद झाला. हा. आणि ह्या कुठल्या घाटला? त्या घाटामध्ये दिव्य घाटामध्ये चंद्रानं डायरेक्ट ही रिंगण घातलं होतं. ती सोहळा बघण्यासारखा होता. हा. कसं वाटलं मग तुम्हाला? त्या खूप छान वाटलं ना. त्यावेळेस अनुभव भरपूर दिला. म्हणजे भगवंत कितीतरी वर्ष झालं तरी आपल्या सोबत आहेत. सगळ्यांच्या पाठीशी आहे.
एवढे वारकरी एवढे हे पण असं कोणाला कुठं काही कमी पडत कमी नाही. पडत नाही, उपाशी पण पाण्याची राहत कमी नाही, खाण्याची कमी नाही, म्हणजे कशाचीच कमी नाही. कशाचीच कमी नाही. होय. रामकृष्ण 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 रामकृष्ण. वारीतला काय अनुभव? पहिल्या वर्षीच आले पहिल्यांदा. पहिल्यांदा वारी. माझी वहिनीने आणली म्हणून मी आले. होय, आता इथून पुढं बघायचं. माऊलीने बोलावलं तर यायचं. यायचं. हो, यायचं. माघार नाही घ्यायचं. आता आलंय म्हणल्यावर होय लय वर्षाची इच्छा होती तिने पूर्ण केली या वेळेस माझी. होय. आणलं म्हणायचं तुम्हाला त्या वाटेवर. हा? वाटावर आणलं. हा, हा, हा. सगळं छान आहे. वारी चांगली चालली. हा. सगळं व्यवस्थित आहे. होय. तुमची किती वारी? माझी चौथी आहे. 5 वर्ष झाले पण 1 वर्ष नव्हते आले. आमच्या सासूबाईंनी आणलंय मला. होय. मी कुठं जात नाही. त्यांनी आपल्या वारीला सुरुवात केली. सुरुवात. हा 5 वर्ष आहे माझे. 5 खूप छान वाटतं. वारी चांगलं वाटतं. जेवण वगैरे सगळं व्यवस्थित असतं. रस्त्याने काही कमी पडत नाही. होय. खूप छान वाटतं. आनंद वाटतो. आनंद वाटतो. दिंड्या बघायला मिळतात. पालख्यांचं सोहळा दर्शन, बघायला मिळतो. सोहळा बघायला मिळतो. आणि घराचं ध्यान नसेल होत असं मला वाटतं. कारण नाही, का 8 दिवस झाले फोन नाही केलेला घरी. नाही ना. घरी गेले पण माऊलीने बोलावलं म्हणलं त्याच्याकडे जायचं. कशाला घरचं बघायचं आता हे करायचं आपण. नाही, खूप छान वाटतं. वाटतं ना. एक दिवस आलं असं ही भरलंय पंढरपूर भरल्यासारखं आपल्या दारात वाटतंय तर किती आनंद होते. तुम्ही तर रोज वारीत आहे, तुम्हाला किती आनंद होत असं. हो, आमच्या पिंपरी गावात येते तुकाराम महाराजांची पालखी. हा. आम्ही देऊला जातो मग पालखी बरोबर करत. होय. हो, देऊ आळंदी दोन्ही करतो आम्ही. हा. खूप छान वाटतं. छान वाटतं. बोला तुला. आता बाई